तर नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आता सगळेजण सज्ज झालेले आहेत। पर्यटन स्थळं फुल झालेली आहेत। काय नेमकं घडतंय जाणून घेऊया। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यातील बाजारपेठा सजल्या, ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात देश-विदेशातील पर्यटक दाखल। 31 डिसेंबरचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। अलिबागच्या समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासाठी सकाळपासूनच गेटवे ऑफ इंडिया परिसरात पर्यटकांच्या रांगा। 31 डिसेंबरसाठी मुंबई पोलीस सज्ज, 13,000 पोलीस कर्मचारी तैनात। महिला सुरक्षेसाठी खास व्यवस्था, खासगी पार्ट्यांकडे जास्त लक्ष। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती। सप्तशृंगी गडावरील देवीचं मंदिर 2 जानेवारीपर्यंत 24 तास खुलं राहणार। सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी। खबरदारी म्हणून टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट परिसर पर्यटकांसाठी बंद। वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे आदेश। नववर्षाच्या स्वागतावेळी लोणावळ्यात हुल्लडबाजी केल्यास कठोर कारवाई होणार। पोलिसांचा इशारा। अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी। नववर्षाच्या स्वागतासाठी गड किल्ले अभयारण्य, शहरातील टेकड्यांवर सेलिब्रेशन केल्यास कारवाई। पुणे वन विभागाचा इशारा। गड किल्ल्यांच्या पायथ्याशी विशेष पोलीस बंदोबस्त, रात्रभर गस्तही घातली जाणार। नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल। रत्नागिरीसह रायगड आणि सिंधुदुर्गमधील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यभरातून पर्यटक कोकणात। रत्नागिरीतील सर्व हॉटेल लॉजचं बुकिंग फुल, तर सिंधुदुर्गात स्कुबा डायव्हिंगसाठी गर्दी।